नमस्कार बालमित्रांनो, निसर्गरम्य अशा सुंदर परिसरातून जात असताना मला आज एक माझ्या लहानपणी शिकलेली कविता आठवली आणि ती कविता आज मी तुम्हाला बोलून दाखवत आहे। बघा किती सुंदर असा परिसर आहे आणि हा परिसरच असा आहे की तो आपलं मन या निसर्गाशी एकरूप व्हायला सांगत आहे। तर कविता अशी आहे बघा, नभ झाकळलेले वरती मन धूसर आणि ढगाळ, गिरिशिखरांवरती धुंद ओचुंबणे वर्षाकाळ, सळसळत्या हिरव्या लाटा बेहोश पिऊनिया वारा, सरझिमझिमणारी मंद मोत्यांचा उधळत चारा, लावण्य पोपटी गर्द रसरसले रानो माळ, अनकडे कपारी मधुनी इवलाले शुभ्र खळाळ, मेघांचे काजळ काळे घालुनिया डोळे निवले, हा मुग्ध सोहळा हिरवा मौनाला अंकुर फुटले, हा मुग्ध सोहळा हिरवा मौनाला अंकुर फुटले। अशी ही सुंदरशी कविता मी लहान असताना शिकली होती आणि आज त्या कवितेची प्रचिती जणू यावी तसाच हा निसर्ग हिरव्या रंगाने नटला आहे। आणि हे आहे माझं शाळेचं गाव। त्या शाळेत जाण्याचा हा जो रस्ता आहे तो असाच हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे आणि खूप छान वाटतं अशा हिरव्या रानातून शाळेत जाताना। बघा कशी सुंदर शेती इकडे फुललेली आहे, ही भातशेती आहे इकडे आणि सुंदर असा निसर्ग शाळेत जाताना दररोज अनुभवायला मिळतो। बघा मुलांनो, तुम्हालाही हा निसर्ग किती आवडेल आणि तुम्हालाही वाटेल का या निसर्गाशी आपण थोडा वेळ का होईना एकरूप व्हावं आणि रमावं। तर कधी आलात तर या बरं का माझ्या शाळेच्या गावी। नमस्कार।